नमस्कार. परफेक्ट न्यूज मध्ये अमोल माने मी आपलं स्वागत करतो. जिल्हा परिषद निवडणुकाचा रणधुमाळी चालू आहे. त्या निमित्ताने आपण देवडे गावामध्ये थोडं नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. राम राम काका. राम राम. काय नाव? काशीनाथ आमच्याकडे भोई. बर. जिल्हा परिषदचे निवडणुका चालू आहेत. तर काय कुणाचा हवा आहे काय? अरे ते काय काय असेल ते खरं पण मोरलं विचार बर. आमच्यासारख्या माणसाने सांगणं हे चुकीचं असतं. बर. बरं. म्हणजे मनात ठरवलंय पण ते ते काय असं असतं मतपेटीतनं दाखवणार. बर. काय काय चेअरमन साहेबांचं काम लय मन इकडं काय? चांगलं आहे माझं स्वतःच चांगलं केलं चेअरमन साहेबांनी. बरं का बर ज्या वक्ताला माझ्या पोटात अल्सर फुटला होता बर. मागल्या 4-5 वर्षाखाली असेल हा मग दवाखान्यात ऍडमिट झालो. मुख्याने बसल्या दवाखान्यात बर ऑपरेशन झालं. पैसे कमतरा पडले पैसे म्हणजे नव्हतं. बर मग पुण्यात मी काय आम्ही म्हणायचो गरीब आहे आम्ही बरं का बर मग ते ऑपरेशन झाल्यावर समजायला मग ते हाताखाली म्हणायचे गरीब आहे. मग मी मला म्हणायचे साहेबाचा फोन येतो कल्याण काळे साहेबाचा तुम्ही गरीब तर म्हणताय मग ती काळजीच कोणी हरून आपण केली ती बर ते आम्हाला तर काय ठावा नाही. आम्ही आता दाखवतो मला आपल्या तर गांडीत नाळ्या तोंडात नाळ्या समजा ह्याच्यात नाळ्या होत्या बर. म्हणजे म्हणजे अडचणीच्या काळात तुम्हाला मदत केली हा काळे साहेबांनी. होय. बर मग त्यांना ते कसं आहे म्हणलं त्या पेशंटची काय पैशाची हे करू नका. मी त्याला खंबीर आहे चांगलं चांगलं ट्रीटमेंट करा. आम्ही 15-3 आठवडे तर दवाखान्यात राहिलो. बर मग त्यांनी समजा ट्रीटमेंटचे पैसे भरले समजा केलं समजा. आता असं असताना काय आपल्याला चांगलं झालं काय चांगले मदत केली तुम्हाला. चांगली केली. बरं. आता काय आता त्यांच्या चेअरमन साहेबांच्या घरातल्या त्यांच्या भावाच्या हे मंडळी उभा आहेत. मग काय कसं काय बघताय निवडणुकीकडे? मी काय म्हणतो बरं का हं. आमच्यासारख्या माणसाने गरिबांनी सांगू जे नये. काय जे काय मनात आहे ते दाखवणार. बर. आपण म्हणजे गरीब आहे. या ठिकाणी आणखी काही ग्रामस्थ आहेत. नमस्कार काका. नमस्कार. जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे काय कोणीकडे आहे कल सगळा? मी अरुण नामदेव नलवडे, बर सहकार शिरोमणी वसंतराव काळे बर. सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहे. म्हणजे त्यांच्याच कारखान्यावर म्हणायचं. बर आणि कसं आहे आतापर्यंत चेअरमन साहेबांनी सगळी कामं केलेली आहेत. बर कारखाना वसंतदादांनी काढला, संस्था काढल्या त्या सगळं व्यवसाय केलेला आहे. बर शाळा काढल्या त्या, बर दवाखाना काढलाय, कोरोनाच्या टाइमात मदत केली आहे. आणि मी एक भुई समाजाचा माणूस आहे बर आणि मला भुई समाजाला एक संचालक म्हणून घेतलं म्हणजे ही माझी किती मोठी हे आहे. म्हणजे आज अल्पसंख्याक माणूस असून सुद्धा मला त्यांनी संचालक म्हणून घेतलं, वरच्या पदावर वरच्या पदावर घेतलं. बरं. त्याच्यापेक्षा अजून मन मोठं कसलं पाहिजे आणि त्याची विसरून कसं चाललं. बरोबर. मग काय कसं होईल गावाचं कल कोणीकडे आहे काय? गावात भाजपमय गाव झाले. भाजपच. भाजप काय काय भांगड सगळे भाजपच म्हणतात एवढी मदत केली काय? आता काय करायला राखले भाजपने? तुमच्या लाडक्या बहिणीला पैसे दिले, तुमचं सन्मान निधी चालू आहे, बर तुमचं पाहिजे त्या गोष्टी भाजप करते. बर तुमच्या अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीला आमच्या गावाला 1 कोटी रुपये दिलेत. बर मग 1 कुटुंबाचा प्रत्येक घरी आज फार कुणाकडे पैसा नसताना त्यावेळी पैसा आला. ज्यावेळी प्रसंग असताना गावावर कुटुंब प्रत्येकाला पैसा नव्हता त्यावेळी टाइमात पैसे भाजपने दिलेत ना. मग अजून त्यांनी काय करायचं? आणखी काही ग्रामस्थ इथं सलूनच्या दुकानामध्ये बसलेले. नमस्कार मामा. नमस्कार. काय झेडपी इलेक्शन चालू आहे काय कसं होईल? कमळ कल्याणराव काळे साहेब काय काय भांगड सगळे कमळ आणि कल्याणराव काळेच म्हणतात. काम आहे त्यांचं तसं चांगलं कल्याणराव काळे साहेबांचं काम आहे. बर काम केलेलं आहे ते. कोण ही बाकीची बागल बिगल आपल्याला काय कधी ओळख नाही ना पळख नाही त्यांची. बर चेअरमन साहेब समाधान दादाचं बाकी पवन दादा कार्य चांगलं आहे. प्रशांत परिचारक मालकाचं. बर हा हे तिघ भाजपमध्ये एकत्र आल्यामुळे बी त्यांचं पहिल्यापासूनच कार्य चांगलं आहे. बर म्हणजे भाजपकडे बघून मतदान करता का व्यक्तीला बघून? व्यक्तीला बघून मतदान होणार. तिन्ही व्यक्ती चांगलं असल्यामुळं बघून मतदान. बर
तर ह्या आहेत इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. आणखी काय ग्रामस्थ इथं आहेत. नमस्कार मामा, काय नाव आपलं? केशव शिंदे. बर, जिल्हा परिषदचे इलेक्शन चालू आहे. जिल्हा आहे. परिषद पंचायत समिती काय कसं होईल, कुणाकडे आहे कल? मालकाला कल्याणरावला बर, भरपूर. भाजपला मतदान होईल. होय. काय अमित पाटीलने एवढं मोठं हे दिलंय की तुम्हाला उसाला हे दिलंय, रेट दिलाय चांगला. काय दर दिला काय? पहिल्यापासून दर आहे मालकाने भरपूर केलं. होय, काय अमित पाटील देतो म्हणते 3500 रुपये. कवा द्यायचं देतो म्हणलं, गेल्या वर्षी दिलं. होय, आमचं मालक न बोलता देते. न मागता देते. बर आता पतूर पडत्या काळात सगळे मालकाकडे. बर, मालक सहकार्याचं धनी. काय दोघं आता बालकेन पाटील एकत्र आल्यामुळे तगडा आव्हान आहे म्हणजे काळे साहेबांना. काय नाही फरक हा. पडत. जी माणसं आहेत ती जात नाही, ते कुठून गोरगरिबावर विश्वास आहे त्यांचा. बर, गोरगरिबासाठी त्यांनी भरपूर कामं केलेली. गोरगरिबांसाठी कामं केलेली आहेत. बर, तर या ठिकाणी अजून आपले बाबा आहेत. नमस्कार, नमस्कार. काय काय नाव? भीमा शिंदे. नाव सांगा नुसतं, काय त्याला बोलायचं काय आहे? भीमा शिंदे. बर, गाव देवढेच आहे. काय काय भानगड आहे सगळी काळे साहेबांचं नाव घेते ते भाजपला मतदान करणार म्हणतात, काय भानगड? हा? तसं काय माहिती नाही. बर, मतदान आहे का नाही? मतदान आहे म्हणा, मग कुणाला मतदान करणार आहे? टाकायचं. कोणाला तर टाकायचं. बर, या ठिकाणी आणखी काही ग्रामस्थ बसलेले आहेत. नमस्कार काका, नमस्कार. काय काय चाललंय? काय निवांत आहे नको, हे इलेक्शन आहे म्हणून आलतो गावात. जेडपी इलेक्शन आहे. हं. बर, काय कोणीकडे कल आहे गावाचा काय? गावाचा कल म्हणजे आता आम्ही परिचारक, आम्हाला मालकाने कमळाचं काम करायला सांगितल्यामुळे आम्ही बर, कमळाकडेच आहे. परिचारक पार्टी जोरात आहे गावात. होय. काय सगळी कमळ कमळ म्हणतात, भाजपच म्हणतात काय? नाही, कमळाचं काम म्हणजे खाल्ले गाव लेवलला चांगलंच आहे, दिल्लीपर्यंत त्यांचं व्यवस्थित आहे. बर, आणि हे जे उमेदवार आहेत आपलं काळे साहेबांच्या भाऊजाई हा, समाधान मालकांनी, काळे साहेबांनी पूर्वी गावाला भरपूर म्हणजे पाईपलाईन ती त्यांच्या कारखान्यामार्फत करून दिलेलं आहे ते. बर त्याच्यामुळं काळे साहेबांवर लोकांचं भरपूर प्रेम आहे. बर, त्याच्यामुळे जास्त लोक कमळाकडे आहेत. हे काळे साहेबांचा गट मोठा आहे म्हणा गावात. काळे साहेबांचा बी आणि परिचारकांचा बी. बर, आणि आधी त्यात बबनदादा शिंदेचा बी आहे. बर बर, त्याच्यामुळे वातावरण चांगलं आहे. नमस्कार दादा, नमस्कार. काय कोणीकडे आहे कल गावाचा, काय म्हणतात, तुमचं मत काय? कमळाला भाजप सोड पर्यायच नाही हो. भाजपशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. काय भानगड सगळी भाजप भाजप? अहो भाजपनं लय दिलंय, शेतकऱ्याला दिलं, बरं. गोरगरीब जनतेला दिलं. बरं. काय दिलं अजून, काय पाहिजे सांगा. पण इकडं अमित पाटील बी दर दिलाय की. काय करायचं दराला? 3.5 देऊन 2 हाणायचं बी. 2 टनानं काटा हाणून काय करायचं? बर, 3.5 देऊन काय करायचं? 3,000 दिलं, 500 अजून वेटिंग वर, तुमचं काढा. आता दोघं एकत्र आहेत की येऊ दे, काय नाही, दोघं येऊ द्या. आता अजून 4 जण दुसरी कुठली गोळा काळे साहेबांना तगडा आव्हान आहे म्हणते ती. काय नाही, काळे साहेबाचं तेवढ्या आमच्या गावाला लय प्रेम होत. होय. आणि अभित पाटलापाशी कोण गेले? काळे साहेबापासूनच फुटून गेले ना. बर, इथं खाल्लं आणि तिथं जाऊन तिथं आता गेलं अजून. आता ते भगीरथ दादा ते काल एकत्र काय नाही, झाले. काय नाही, काय आम्हाला आव्हान बिव्हान काय वाटत नाही. आमची लय माणसं तगडी मोठी आहे ती. बरं. आम्ही परिचारक पार्टीची माणसं. बर, हा, मालक सांगाल तीच आदेश. म्हणजे मालक सांगा मालकाने सांगितलं आहे तुम्हाला. सांगितलंय आम्हाला. बर, समाधान पार्टी दादा- पूर्ण काळे साहेबांना मदत करणार. पूर्ण एक दिला ना, एक जुटीनं आम्ही काम करणार त्यांचं. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शहाजी शिंदे. शहाजी शिंदे. बर, गाव देवडे. देवडे. बर, काय भानगड आहे? गाव सगळं भाजप कमळच करायला लागलंय. भाजपने कामे केली ती हो. हा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच आहे. हम्म. त्यामुळे भाजपच आता जे सरकार नाही, म्हणजे जर उमेदवार निवडून दिला आपण, बर. जी सत्तेत नसल्यावर ते उमेदवार निवडून तर काय उपयोग आहे? निधी कुठनं कसा आणणार? बर. त्यानं 5 वर्ष माझी सत्ता नाही, वर माझं काही चाललंच नाही, बर. निधी कसा देऊ? त्यामुळे कमळालाच मतदान करायचं. काय विरोधात एक माणूस गाव नाही गावात. आता कसं आहे माहितीये का? सगळ्या गावाने मिळून ठरवलंच आहे काय? हा, आता तिन्ही गट एकत्र झाले. बर, आता म्हणजे गटच म्हणायचं नाही याला, गट म्हणा, भाजप पार्टी म्हणायची. भाजप पार्टी. पहिले आता मी परिचारक पार्टी आहे, बर, किंवा कल्याण चेअरमन साहेबांची पार्टी आहे, बर, रणजित भाईची पार्टी आहे. बर, तिन्ही गट एकत्र झाले. बर.
तिन्ही गट म्हणजे आता गट म्हणायचं नाही हो, गट म्हणा- भाजपच म्हणायचं आहे, भाजपमध्ये तिघं- विलन तिघं. झाले सगळे. भाजपमध्ये विलीन झाले. बरं. गट नाहीच राहिला. गट पण म्हणायचं इकडं नाही. दोघ जण एकत्र झालेत काल तुमचे पाटील आमदार असतील पालखे असतील तर तगडं आव्हान आहे म्हणतात काळेला. काय नाही, कशाच आव्हान बिव्हान काय नाही. बर त्यांचं तर कुठं काय व्यवस्थित आहे काय. बर त्यांचं ते काही उमेदवार तुतारी उभा केलेली नाराज आहे ती, हा काही रिक्षावर केलेली नाराज आहे ती, बर त्यांचं तर कुठं धड आहे. वाकरी गटातनं ते संग्राम गायकवाड त्यांना माघारी घ्यायला लावले वाटतं हा, पाटील घ्यायला लावलं महागारी. मग घेतील का माघारी काय. त्यांनी घेतलीच महागारी वाटतं. बर कोणाला चालू आहे. फायदा होईल त्याचा. याचा फायदा काय आम्हाला समाधान कळायलाच होणार आहे. होय हा. बर 100% भाजपच आहे म्हणा. 100% भाजप. या ठिकाणी आणखी काही शेतकरी आहेत जे शेतातून आत्ताच काम करून घरी चाललेले आहेत. नमस्कार. नमस्कार. ऊन लय पडलंय दमलेले दिसतात काय. वैरण घेऊन आलो. बर काय नाव. गणेश पाटील. गणेश पाटील. बर काय काय कसं होईल जिल्हा परिषद इलेक्शन लागलंय. आता मालक पण कल्याणराव साहेब एक झाले हा त्यामुळे कमळाला जास्त होणार. बर इकडे बी दोघ जण एकच झाले आता आमदार पाटील आहेत परत तुमचे भगीरथ दादा बालके आहेत. नाही पण आता ह्या बारी नाही होणार. म्हणते की भाजपला तगडं आव्हान आहे म्हण. नाही नाही काय नाही. आव्हान नाही. बर मालकाचा बी गट चांगला आहे. कल्याणराव काळेचं चांगलं कार्य. काय भानगड सगळं गाव भाजपच म्हणतंय. होय का तर वर केंद्रात बी सगळं सरकारच आले ना. बर त्यामुळे आता सगळ्याला गलीपासून त्या बोळापर्यंत म्हणते ही पाहिजे. भाजपच भाजपच. पाहिजे. हा. बर हं. तर ह्या आहेत देवडे ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. तर या ठिकाणी काही ग्रामस्थ बसलेले आहेत आणखी तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया बघू. नमस्कार. काय नाव. बर काय कसं होईल जिल्हा परिषद इलेक्शन लागलंय. कमळ. कमळ काय भांगड सगळं गाव कमळ म्हणतंय. ती आता सामान्य माणसाचा पक्ष झाला आहे ते. हा हा बर मग गोरगरीबाला रेशन फुकाट, बर पुन्हा इष्टी फुकाट, दवाखाना फुकाट, बर म्हणजे गोरगरीब यायचे आपण. बर हा स्कीम आहे त्या सगळ्या. बर काय 3 पार्ट्या 4 पार्ट्या एकत्र झाल्या तिथं भाजपमध्येच आहे ते पुढे तगडं आव्हान आहे म्हणतात दोघ जण एकत्र झाले नाही पाटील आणि बालके. काळ्यानं आमच्या गावाला भरून दिलंय मागच्या काळापासून. बर गाव आमचं काळ्या मागच आहे. काळे साहेबांच्या मागच आहे. मागच आहे. बर आणि त्यात आम्ही पांडुरंग परिवारच आहे. बर. त्यामुळे मालकानं आम्हाला सांगितलं नाही भाजप. हा बर पांडुरंग विठ्ठल परिवार एकत्र झाला. हा एकत्र. बर नमस्कार. केशव शिंदे नाव. बर काय कसं होईल गावाचं वातावरण काय जिल्हा परिषदेचं इलेक्शन चालू आहे. कमळाला होईल. कमळाला काय भांगड सगळी कमळच म्हणतात. आता मालक कल्याणराव बर. एक आहे. पाटील एक आहे. त्यामुळे जरा कमळाकडची माणसं ज्यादा आहे आणि गरीब चार प्रकारचे. आता काल अभित पाटील आणि वगैरे बालकी एकत्र झाले तगडं आव्हान आहे म्हणतात काळे साहेबांना. काय फरक पडत नाही. फरक पडत नाही. बर आमच्या गावातला उमेदवार असला तरी त्याला सुद्धा कमी पडतो. होय आणि मालकानं सांगेल ते ऐकणार माणसं. मालकाने सांगेल ते ऐकणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव. मी रामचंद्र मारुती मोरे. बर जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले लागले. काय कसं गावाचं कौल कुणीकडे आहे काय. मी मेन म्हणजे कल्याणराव काळे साहेबांचा माणूस आहे. बर आणि त्यात आता परिचारक मालकांची साथ भेटली साहेबांना. बर त्यामुळे परिचारक मालक कल्याणराव काळे बर यांच्यावर प्रेम करणारे जवळजवळ 80-90% लोक आहेत गावामध्ये. गाव सगळं कमळच म्हणते. कमळ म्हणजे आता मोठ्या म्हणजे परिचारक साहेबांचा गट आहे निम्मा. बर 40% परिचारक साहेब आहेत बर आणि 30-35% काळे साहेब आहेत. बर त्यामुळे 70-75% ही ह्यांची मतं. बर अधिक गोरगरीब लोक बी आहेत. गोरगरीब लोकांचं भाजपलाच करणार. कल्याणराव काळे साहेबांनी जवळजवळ मला वाटतं 10-11 वर्षे विवाह सोहळा केलेत. गावातल्या लोकांची लग्न केली. बर गावातल्या लोकांना पाईपलाईनला पैसे म्हणजे आर्थिक सहाय्य भरपूर केलेलं आहे चेअरमन साहेबांनी. परत दुसरी गोष्ट चेअरमन साहेबांचं ज्यावेळेस कारखाना करार करून घेतले ना 2-2 वर्ष लोकांनी पैसे वापरले चेअरमन साहेबांचे.
इकडं आता आमदार पाटील आणि बालकी एकत्र झाले, तगडं आव्हान आहे म्हणतात. काय नाही, काय फरक पडत नाही त्यांचा, फरक पडत नाही. काय सुद्धा फरक पडत नाही. त्यांच्या उमेदवाराने काय पाठिंबा दिला वाटतं यांना, बागलांना? उलटा पाठिंबा दिल्यावर उलटा आता लोक म्हणतील त्यांनी काहीतरी घेतलं काय की त्यांच्यावर त्याच्यामुळे पाठिंबा दिला, असं तिची लोक उलट आता मत आम्हाला समाधान दादाला करतील. हा, भाजप बसते म्हणायचं. 100% बसणार. या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहेत. नमस्कार, काय नाव? बर, जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती. काय काय कसं होईल? गावाचं कौल कोणीकडे आहे? आपल्या कमळाला ह्याला जाणार, आपल्या कमळाला. कमळाला. बर. माणसं कमळ काय आम्ही ह्याच बाजूने जाणार. हो, काय काळजी करायची गरज नाही. काय काय भांगड, गाव सगळं कमळच म्हणतंय. मग आमचं गाव तसं एक कलीच आहे ना. हा, सगळ्यांचं ठरलंय, गावाचं सगळं ठरलंय. एक बी मत इकडे तिकडे नाही, कमळाला. नमस्ते, बोला. काय चालू आहे? काय नाही, बसलोय, प्रचार चालू आहे. प्रचार चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा. जिल्हा परिषद पंचायत समितीचा. बर, काय कसं होईल? गावाचं कौल कोणीकडे आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीला कमळ चालेल भरपूर. कमळ चालणार. काय कमळ म्हणतात, कोण घड्याचं नावच घेणार? काय भांगड? कामा जे माणूस काम करतो त्याचं नाव घेते ते, कामच नाही त्याचं कोण नाव घेणार. बर, काय अभित पाटलांनी दर दिलाय की चांगला? कारखान्याच्या इलेक्शनला बघू कोणाचा दर, कोणाचं काय. बर, ही स्थानिक लेवलचे आहे. ही इलेक्शन म्हणजे गावातल्या गटारी, अंगणवाडी, गावचं रस्तं, पानंद रस्तं, जिल्हा परिषदच्या स्कीमा, महिला सक्षमीकरणाचं काम, ही काम करायसाठी इलेक्शन आहे. आणि इथं काम करणारा माणूस शिकल्याला तिथं वर गेला पाहिजे. जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून मोनिका ताईला आपल्याला पाठवायचं आणि जाणारच आहेत. आणि पंचायत समितीला प्रियंका नाईक नवरे जाणारच आहेत. पण इकडं तगडं आव्हान आहे म्हणतात की आता बालकेन पाटील एकत्र झालेत. कोणाच तिकडं आव्हान? बालकेन पाटील एकत्र झाल्यामुळे त्यांची ताकद वाढली म्हण. हो का, वसंतदादा काळे हाच माणूस संघर्षातनं नेता झालेला माणूस आहे, पैलवान माणूस. त्याने 14 वर्ष संघर्ष करून सहकार शिरोमणी साखर कारखाना उभा केला. अनेक शाळा, संस्था, औद्योगिक उद्योग इथं उभा केलं. आणि त्यांचा मुलगा समाधान कल्याणराव काळे आहेत. त्यामुळे पैलवानाच्या पोराला कोणी आव्हान फिवान काय द्यायचं नसतं, ती पहिलंच आव्हान घेऊन मैदानात उतरलेली माणसं आहेत. आणि दुसरं एक असं आहे, ह्या भागामध्ये सुधाकर पंत परिचारक, आमदार बबनदादा शिंदे, कल्याणराव काळे, ह्या माणसांनी ह्या देवडे गावावर एवढं प्रेम केलंय की या देवडे गावामध्ये कुठलंही काम असू दे. एकदा अचानक लहान मुलांची होडी बोलली, तिथनं पोरं शाळेला जात होती. होडी बोलली, गावाला शाळा नव्हती. 5वी ते 10वी प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे आणि बबन दादाने त्या काळातलं वसंतराव फुरके शिक्षण मंत्री असलेले, त्याच्यानंतर काय काळ बाळासाहेब थोराताकडे आला. ह्या लोकांनी, ह्या तिघांनी मिळून 3 नेत्यांनी, प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे आणि बबन दादा, गावातली लोक मुंबईला 10 वेळा नेऊन आमच्या गावामध्ये 5वी ते 10वीची शाळा चालू केली. पुन्हा त्याच गावात, ह्याच गावात तिथल्या पोरांना नदीकडे असल्यामुळे पाण्याचा फिल्टर नव्हता, पाणी प्यायची व्यवस्था नव्हती. कल्याणराव काळाने स्वतःच्या खिशातलं 1 लाख रुपये दिला आणि आज पोरं पाणी फिल्टरचं पाणी पिते ती. समाधान दादाचं तर काम एकच नंबर आहे. समाधान दादा इथं अंबाबाई आरतीच्या निमित्तानं गावात आलत आणि तिथं ती चिखल बघितला, घाण बघितली, मंदिराच्या कडेने लय घाण होती. लगेचच माग आरती करून गेले की पुढच्या आरतीला येताना इथलं काम ओके झालं पाहिजे असं वर्षाच्या आत त्यांनी 20 लाखाचं फेविन ब्लॉक मंजूर केलं ना. आज त्या फेविन ब्लॉकवर लोक बसून आरती सप्ताह करते ते. ह्या होडी बोलले, जिल्हा परिषदला कल्याणराव काळे सदस्य होतं, बाळवणी गाणा सदस्य असून सुद्धा त्याने आमच्या गावात होडी बोलले म्हणल्यानंतर 5 लाख रुपयाची शासनाच्या फंडातनं, त्यांच्या वैयक्तिक जिल्हा परिषद फंडातनं 5 लाख रुपयाची नाव आमच्या गावाला दिली आणि ते आज नाव कार्यरत आहे. ही माणसं कामाची माणसं आहेत हो. त्यामुळे आव्हान वगैरे तसलं काय, कुठलं काय, ही सगळ्या बोलथापा असते त्या गणेशदादा पाटील, कल्याणराव काळे, ह्या माणसांना टार्गेट करून राजकारण करायचं आहे. ही राजकारण वेगळ्या वळणावर चाललंय. राजकारण कशाचं आहे आणि भाषणं कशाची ती खाल्ल्या लोकांनी सुद्धा कळणार. बरं, ऊसाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे का? या सर्वसामान्य दलित वस्तीची कामं असते ती, चर्मकार समाजाची कामं असते ती, मातंग समाजाची कामं असते ती.
ती काय पापाशे टन ऊस घालणारी माणसं आहे ती का? त्यांच्या अनेक त्यांच्या मुलाचं शिक्षणाचं काम असतं. ह्या कामावर हे इलेक्शन झालं पाहिजे, ह्या इलेक्शनावर प्रचार झाला पाहिजे. कोणतर उठतंय ते अमका करेल, ती तमका करेल, आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं. असल्या काय गोष्टी बोलथापांना आता जनता भीक घालणार नाही. जनतेनं आता सगळं ओळखलंय. आज एवढे मोठे नमो किसानचे पैसे येतात, PM किसानचे पैसे येतात, लाडक्या बहिणीचे पैसे येतात. आमच्या गावामध्ये काल अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या निमित्तानं भाजप सरकारनं अगोदर पैसे दिले मेहनत करायसाठी आणि लगेच 8 दिवसात बी येण्यासाठी पैसे दिले. शेतकऱ्याचा सुद्धा निर्णय चांगला येतो. भाजपचं सरकार आल्यापासून लाईट कुठनं येतील, कशी येते, कोणाचा बिला जाता गाता नाही, पैसा जाता गाता नाही, पाणी मुबलक काय, नदीला पाणी कमी पडायला लागलं तर कल्याणराव काळे, प्रशांत परिचारक, बबनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरेगेजचं ठराव झालं. बॅरेगेज होणार आहे ते. आता नदीमध्ये पाणी कमी असलं तर साधं ह्या 3 नेत्यांना फोन केला तर लगे बंधाऱ्यात पाणी येतं पटवर्धन कुरवलीच्या. आमचं गाव नदीकडे असल्यामुळे आम्हाला पाण्याची फार गरज असते. म्हणजे अनेक गोष्टी ह्या नेते मंडळीने आजपर्यंत केले. ते स्वर्गवासी औदुंबरांना पाटील असतील, वसंतदादा काळे असतील, यशवंतभाऊ पाटील असतील, ह्यांच्या विचारावर चालणारं हे गाव आहे. आता सध्याला रणजित भैया, प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे साहेब, समाधानदादा काळे ह्यांच्या विचाराचं गाव आहे. ह्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण होणार नाही. एकमुखी राजकारण करणारे आम्ही सगळे माणसं आहे. मागच्या वेळेस ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं, परिचारक पार्टीचं सरपंच करायचं होतं. 85 वर्षाची म्हातारी सरपंच केली. कल्याणराव काळ्याने आम्हाला सांगितलं आपल्याला सुधाकर पंत परिचारक पार्टीचा ह्या गावात सरपंच करायचा आहे. आमचं सीटाचं सगळं व्यवस्थित असताना सुद्धा आम्ही कलावती बलभीम शिंदे यांना परिचारक पार्टीच्या एका वयोवृद्ध 85 वर्षाच्या म्हातारीला आम्ही या गावचं सरपंच केलं. 30 टर्म आता पण चालू आहे. त्यामुळे परिचारक, बबनदादाचा गट, आमचा गट सगळे आम्ही काम मिळून करणारी माणसं आहे. आणि काम करायसाठी तिन्ही नेते मंडळी जी गावातले कार्यकर्ते आहेत, ते गावातले कार्यकर्ते असतील, मी असेल, भास्कर अण्णा असेल, परिचारक चांगदेव, त्या बबनदादाचं चांगदेव पाटील असेल, दादा शिंदे असेल, ही माणसं रोज माणसात आहे. ते कोणाचं धन असो, माती असो, कोणाचं दवाखान्याचं काम असो, कोणाचं काय, त्यांना घरचं काहीच काम नाही, नुसतं जनतेचं कामच करणारी माणसं आहे ती. त्यामुळे आम्ही आधी काम केलंय म्हणून आता मतं मागतोय. त्यामुळे मोनिकाताई आणि प्रियंकाताई 100% निवडून येणार आहेत. अजिबात काय सुद्धा होणार नाही. आणखी काय म्हणता मामा, काय राहिलं बोलायचं? काय नाही, चेअरमन साहेबांनी आपल्याला मदत केली ना. बर, काय मदत केली ते? काय 5-50 हजार रुपये दिलत आपल्याला. बर, अडचणी टाइमात दिलत. काय अडचण होती अशी? पाईपलाईनची अडचण होती, त्यामुळे शेतात पाईपलाईनला तुम्हाला अडचणीला मदत केली? बर, अजून काय असे काय मदत केली? परच्या मालकाने एक बाऱ्या मदत केली. बर, काय मदत केली ते? त्यांनी बी आपल्याला सहकार्य केलं. त्यांनी बी असंच पैसे दिले बँकेत कर्ज, बँके कर्ज दिलं शेती कामासाठी? बर, वेळोवेळी शेती कामाला, वेगवेगळ्या कामाला तुम्हाला मदत त्यांच्याकडे मिळाली? बर, काय कोणीकडे मत मग आपलं? आपलं मग तिकडं कुठं? कुठलं चिन्ह काय, पक्ष काय? ती काय मला वाचायला येत नाही. कमळ, कमळाला? हा बर, कमळ देणार. तर ह्या होत्या देवडे ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.